तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 2 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कावेरी सकाळी सकाळी पोलिसांना घेऊन येते आणि सगळ्यांना घरात आवाज देते. सगळे जमा होतात. यमू विचारते, ए सकाळी सकाळी पोलिसांना का घेऊन आलीस तू? आता काय तमाशा करायचा तुला? कावेरी म्हणते, आज फायनली सगळं कळलंय. आज सगळ्यांसमोर येणार आहे. हे आमच्यासोबत कोणी केले? यमू विचारते, म्हणजे? कावेरी म्हणते, आम्ही जेव्हा कोकणातून इथे येत होतो त्यावेळेस उदय भाऊजींच्या गाडीचे कोणीतरी ब्रेक फेल केले होते. तो माणूस सापडलाय आणि त्याने मला नाव सांगितले. ज्याने कोणी त्याला करायला सांगितलं होतं त्याचं नाव आलंय समोर. सुलक्षणा विचारते, कोण आहे ती व्यक्ती? कावेरी अमृता आणि सरूकडे बघायला लागते. त्या दोघी खूप घाबरलेल्या असतात. तर इथे युग पण कावेरीला गोडाऊनवरती कोणी डांबून ठेवलं होतं, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न कोणी केला होता हे शोधायला लागलेला असतो. आणि त्यामध्येच तो कावेरीच्या प्रेमातही पडलेला असतो. आता युग कावेरी एकमेकांच्या प्रेमात कसे बुडतायत, प्रेमाची कबुली कशी देत आहेत आणि घरात यशबद्दल कसं सांगतायत हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की यमू रात्री सगळे झोपल्यावर सरूकडे येते. सरूला वाटत असतं की कावेरीनेच तिला पाठवले. सरू ओरडते. सरू म्हणते, का इथे आलीस? कावेरीने पाठवलंय ना, आम्ही काय करतो काय नाही हे बघण्यासाठी ना. यमू म्हणते, नाही ग आत्या. आत्या, मला तुला भेटायचंच होतं ग. तुझ्याबद्दल मला खूप चांगलं वाटत होतं. किती डेअरिंगबाज आहेस तू. पण घरात तुझी अजिबात किंमत केली नाही ग. तुझ्याबरोबर वाईट वागले आणि माने तर तुला कसं वागवलं. माच्या वतीने मी सॉरी म्हणते. सरू मनात म्हणते, सुलक्षणाची मुलगी सुलक्षणाच्या विरोधात आहे. हे आधीच मला कळायला हवं होतं. म्हणजे हिचा वापर करून घेतला असता. जाऊ दे, आधी नाही पण आता तर उपयोग करून घेऊ शकते. सरू विचारते, काय बोलायचं होतं तुला? यमू म्हणते, आत्या, आधीपासून मला तुझं फार कौतुक वाटायचं ग. म्हणजे बघ ना, घरात एवढा विरोध असताना सुद्धा तू स्वतःचा बिझनेस स्वतः उभा केलास, स्वतःच्या पायावरती उभी राहिलीस. अगं, आपलं पॅशन फॉलो केलंस तू. खरंच मला तुझ्यासारखं व्हायचं होतं. माझी इच्छा पण तशीच होती ग, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण घरात कोणाचाच सपोर्ट मिळाला नाही. मला तुझ्याबद्दल ना खूप रिस्पेक्ट वाटतो. सगळ्यांचा विरोध झुगारून तू स्वतःच्या करिअरकडे लक्ष दिलं. हे सोपं नसतं. सरू म्हणते, ते सोपं नव्हतंच ग कधी माझ्यासाठी. तुझ्या आईने मला खूप त्रास दिलाय. अगं नाही ते नियम बनवायचे 7च्या आत घरात, आणि 1 मिनटं जरी उशिरा झाला ना की घर डोक्यावरती घ्यायची. घरात घालून पाडून बोलायची, टोमणे मारायची. अगं, काही कमी त्रास दिला नाही तुझ्या आईने मला. यमू म्हणते, आत्या, मला माहिती आहे ग, घरात सगळ्यांना ती तसं वागवते, नियमात बांधून ठेवते. लहानपणापासून बघत आले मी. सरू म्हणते, एवढंच नाही हां, तुला सांगते ना मी काय काय झाले ते. सरू तिला यमूला सगळं सांगते. आत्तापर्यंत सुलक्षणाने कसा त्रास दिलाय, प्रत्येक वेळेस कामावरून आल्यावरती कशी ओरडायची, त्याबद्दल सगळं सांगते. दोघींच्या गप्पा रंगलेल्या असतात. सुलक्षणा किती वाईट आहे यावर त्या बोलत असतात. तर इथे सुलक्षणा बॅग घेऊन निघालेली असते. कावेरी तिला थांबवते. कावेरी म्हणते, मा नका जाऊ तुम्ही. काही चुकलं असेल तर मला सांगा. मी रिक्वेस्ट करते, हातापाया पडते, पण प्लीज तुम्ही जाऊ नका. सुलक्षणा म्हणते, कावेरी मला जाऊ देत, मला नाही राहायचे, माझा निर्णय झाला आहे. कावेरी म्हणते, तुम्ही आमचा आधार आहात आणि तुम्ही निघून गेलात तर आमचं कसं होईल? कावेरी सुलक्षणाला थांबवण्याचा प्रयत्न करते. घरातले सगळे तिथे येतात. कावेरी विचारते, काय झालं तरी काय, सांगा ना, बोला ना. अमृता म्हणते, काय बोलणार आहे? अगं, हे सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झाले. कावेरी, तूच सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ आहे. अगं, तुझ्यामुळे सगळ्या प्रॉब्लेमची सुरुवात होते. आता पण यशला नको नको ते बोललीस तू, त्याला दुखावलं आणि यश मला बोलला आणि मला धक्का बसला. त्यामुळे माने हा निर्णय घेतलाय. कावेरी दुर्लक्ष करते. कावेरी म्हणते, बोला ना, तुम्हाला काय हवं आहे ना ते सगळं मी करेन, पण प्लीज असं घर सोडून जाऊ नका. सुलक्षणा म्हणते, कावेरी काय करणार आहेस ग तू? अगं, जिथे माझं यशच माझ्यापासून दुरावलंय तिथे या घरात मी नाही राहणार ग. त्याने सिद्ध करून दाखवले त्याच्या आईची माया जास्त श्रेष्ठ आहे. मी सांभाळलं याला काही किंमत नाही. सगळे सुलक्षणाला रिक्वेस्ट करत असतात. कावेरी म्हणते, यश तुम्हाला आई म्हणून म्हणेल, तुमच्या सोबतच राहील तो. तुमची सगळी इच्छा मी पूर्ण करेन. मी तुम्हाला वचन देते, प्लीज तुम्ही जाऊ नका. सुलक्षणा म्हणते, ठीक आहे, मी तुला 2 दिवसाची मुदत देते. 2 दिवस फक्त. 2 दिवस मी या घरात राहणार, त्यानंतर नाही. सुलक्षणा बॅग घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते. अमृता मनात म्हणते, कावेरी, आता तू पुरती अडकली. अगं, बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं. ते काय आहे ना ते तुला आत्ता समजेल. तर दुसऱ्या दिवशी युग आपल्या आईला मलमपट्टी करतो
आणि बॉक्स बाजूला ठेवतो. तेवढ्यात तिथे कावेरी येते. युग म्हणतो, आता काय करायचंय? का माझ्या आईचा अपमान करायला आली आहेस? काही राहिलं आहे का काही अजून बोलायचं? बोलून घे. कावेरी म्हणते, युग मला महत्त्वाचं बोलायचं आहे. कावेरी सरूकडे येते, तिच्या पायाजवळ बसते. कावेरी म्हणते, सासूबाई मी चुकले हो. मला खूप वाईट वाटतंय. मी तुमचा अपमान केला, घालून पाडून बोलले, खाली सगळ्यांसमोर नको नको ते बोलले. पण मला आता कळलंय तुम्ही यश आणि युगच्या आई आहात. तुमची किती किंमत आहे ना या घरामध्ये ते मला कळलंय. आणि सासूबाई, अहो तुम्ही हे सगळं केलंत ना, यामागे काहीतरी तुमची पण कारणं असतील. यश गेला म्हणून तुम्हालाही वाईट वाटत असेल ना. मी या सगळ्याचा विचारच केला नव्हता हो. यश मला माझ्याशी बोलला, माझ्यासोबत राहिला, पण यश मोठा झाल्यानंतर तुमच्याजवळ आलाच नाही हो, तुमच्याशी बोलला नाही. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल. तुमची बाजू मी कधीच समजून घेतली नाही आणि तुमचा अपमान केला. सॉरी सासूबाई. युग विचारतो, हे काय अचानक प्रेम कसं काय गं? अगं कालपर्यंत माझ्या आईवरती संशय घेत होतीस, डाऊट घेत होतीस आणि आज एकदम पलटी? सरू विचारते, काय गं नेमकं तुला काय हवंय? हा तुझा खोटारडेपणा मला कळणार नाही असं वाटतंय का? या तुझ्या खोटारडेपणाला मी भुलेल असं तुला वाटतंय का? असं असेल ना तर तो फक्त तुझा गैरसमज आहे. कावेरी म्हणते, नाही हो सासूबाई. काल नाही का जो काही तमाशा झाला ना त्यानंतर मी विचार केला आणि तेव्हा मला कळलं की तुमच्यावरती अन्याय झाला आहे. माने तुमच्यावरती अन्याय केला आहे. चूक केली हो माने, पण ती चूक सुधारता येणार नाही. तुमचा यश काही तुम्हाला मिळाला नाही, पण तुम्ही इथे राहून तुमचा हक्क तर मिळवू शकता. आता मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणार. सरू म्हणते, हो का? चल कावेरी, मी मान्य केलं, तू हक्क मिळवून देणार, पण कसा मिळवून देणार? कावेरी म्हणते, अहो सासूबाई, यशचा जीव गेला हो, पण यश युग एकच होते. एकसारखे दिसतात, बोलतात, राहतात. पण मला माहिती नाही ना यश गेलाय ते. यशपासून लांब राहू शकत नाही. त्यामुळे आता युग या घरामध्ये यश बनून राहील आणि मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देईन. सरू म्हणते, चालेल, चांगली आयडिया आहे, कर तुला काय करायचं ते. पण हो, ही आयडिया जर फेल झाली तर मी तुझ्यावरती परत कधीच विश्वास ठेवणार नाही आणि यात तुला यश मिळालं तर मी तुला माफ केलं असं समजेल. कावेरी म्हणते, मग तुम्हाला मी हक्क मिळवून देणारच. कावेरी तिथून बाहेर येते आणि हॉलमध्ये सगळ्यांना बोलवते. सगळे तिथे येतात आणि कावेरीला विचारतात, कावेरी इथे का बोलवलंय? कावेरी म्हणते, 20 वर्षांपूर्वी या घरामध्ये एक चूक झाली होती, ती चूक सुधारायची आता. आता मोठ्या मनाने आत्यांना माफ करायचं आहे, माझ्या सासूबाईंना माफ करायचं आहे. कावेरी सगळ्यांच्या वतीने सरूची माफी मागते आणि सरूला म्हणते, तुम्ही या घरच्या लेक आहात. आत्तापर्यंत लेकींना या घराने हक्काने राहू दिले, त्यामुळे तुम्ही सुद्धा या घरामध्ये राहू शकता आणि या घरातल्या प्रत्येक वस्तूवरती तुमचा हक्क आहे, मी तुम्हाला शब्द देते. कावेरी सगळ्यांना म्हणते, एक लक्षात ठेवायचं, आजपासून माझ्या सासूबाईंशी नीटच वागायचं. यमू म्हणते, तू कोण आलीस गं मोठी बोलणारी? आणि आम्ही कसं वागायचं, काय करायचं आम्ही बघून घेऊ. आणि घरामध्ये असताना तू कसं काय निर्णय घेऊ शकते? कावेरी म्हणते, सारखं सारखं मला सांगायला लावू नका. या प्रॉपर्टीमधला 80% वाटा हा माझ्या नावावरती आहे, म्हणून मी हवं तसं वागू शकते आणि सगळ्यांना वागायला भाग पाडू शकते. सगळ्यांना धक्का बसतो. कावेरी अशी कशी वागते, सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं. तर थोड्या वेळाने कावेरी रूममध्ये येते, मोहितला फोन लावते आणि उदयचा ॲक्सिडेंट कसा झाला होता याची माहिती काढायला सांगते. आणि तेवढ्यात तिथे युग येतो. युग कावेरीला थँक्यू म्हणतो. युग म्हणतो, कावेरी तू माझ्या आईचा मान परत मिळवून दिलास, थँक्यू सो मच. आजपासून आपण दोघं टीम. आता मी शोधून काढणार तुझ्या जीवावरती कोण उठलं होतं, तुला गोडाऊनमध्ये कोणी बांधून ठेवलं होतं. माझ्या पंटर लोकांना कामाला लावले, आता लगेचच कळेल. कावेरी म्हणते, युग हे सगळं करतोयस पण सांभाळून हा. एक मुलगा गमावलाय त्यांनी, दुसऱ्याला गमवायचं नाहीये. युग मनात म्हणतो, काकूबाईला माझी का काळजी वाटते? किती छान बोलतायत आणि मला का चांगलं वाटतंय. युग कावेरीच्या प्रेमात पडत असतो. तो कावेरीकडे बघत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.